पीएम किसान सन्मान निधी योजना मोठी वाढ हा या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ. भारतीय शेतकऱ्यांसाठी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 आधादायक ठरण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार असून यामध्ये शेतकरी इतिहासात अनेक संपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक अनुदानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून सध्या या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जात आहे. ही रक्कम दर 4 महिन्याचे 2,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 18 हप्ते वितरण करण्यात आले असून शेवटचा म्हणजेच 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सध्या देशभरातील 10.32 कोटी शेतकऱ्यांच्या या योजनेचे लाभार्थी असून चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी सुमारे 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्या नेतृत्वाखाली अर्थ मंत्रालय या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक रकमेत वाढ करण्याबाबत गंभीर विचारनियम सुरू करण्यात असल्याचे समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्याची वार्षिक 6,000 रुपयांची रक्कम वाढून ती 8,000 रुपये ते 12,000 रुपयांपर्यंत निश्चित पातळी जात आहे. जारी अलीकडल्या संसदेत दिलेल्या उत्तरात सरकारने स्पष्ट केले की सध्या या योजनेतील अर्थसहाय्य वाढवण्याची कोणतीही औपचारिक परवानगी विचाराधीन नाही. तरीही पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या पीएमपीएसपीच्या कायदेशीर हमीसाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवर शेतकऱ्यांसाठी आंतरिक आर्थिक मदतीची गरज अधोरेखित केली जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत होणारी संभाव्य वाढ ही शेतकऱ्यांसाठी निश्चित दिलासादायक ठरणार आहे. विशेषतः छोट्या व श्रीमंत शेतकऱ्यांना या वाढीच्या रकमेचा मोठा फायदा होणार. शेतीसाठी लागणारी विविध सामग्री, बियाणे, खते यांच्या वाढत्या किमतींचा विचार करून ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक ध्येय प्राप्त करण्यात मदत येईल. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण शेतकरी समाजाचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार नेहमी सकारात्मक भूमिका घेत असल्याने या अर्थसंकल्पातही शेतकरी हिताचे संपूर्ण निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना वाढ ही केवळ शेतकऱ्याच्या उत्पादन वाढ करण्यासाठी असून त्याचा आत्मविश्वास वाढवण्यास आणि त्याच्या समस्या भरातील ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.